छावा भाग 6. राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेले दाट धुक्याचे बख्तर दिवस कासराभर वर चढला तरी हटत नव्हते. बालेकिल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धुक्यात मुरून जात होते. धाराऊचे दूध आता शंभूबाळांना मानवले होते. त्यांनी बाळसे धरायला सुरुवात केली होती. राजांचा लोक आपल्या पदराखाली पितो आहे या जाणीवेने कधी कधी धाराऊचा पाण्याचा उरलोट एवढा उफाळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तरी तो ऊर बंद होत नव्हता. मग धाराऊ आपले सारे वरकड दूध एक थेंबही खाली न सांडता फडक्यात टिपून घेत होती. लगलगा सईबाईंच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने खळाळून धुवून टाकीत होती. तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारलेही, धाराबाई, एवढ्या लगबगीनं हमामखान्यात का जाणं होतं तुमचं? सरकार, अंगच्या दुधाला मुंगी डसू नये. मुंगी डसली तर दूध कमी होतं नव्ह, असा जाब धाराऊने मुखभर हसत दिला. तो ऐकताना सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या. कसलीही मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराबाई, असे त्यावेळी त्यांना बोलावेसे वाटले. पण त्यांनी ते आपल्या ओठांतच ठेवले. या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी घुंची, हातात त्याच घाटाच्या मनगट्या बिंदल्या आणि पायात तांब्याचे वाळे धाराऊने चढविले होते. गळ्यात गंडादोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता. तिच्या मावळी भाबड्या मनाला वाटत होतं की राजांच्या या अंकुराला कुण्या पाप्याच्या बदनजरची काळी मुंगी कंदीबी डसू नये. राजगडावरची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गडपायथ्याच्या शिवापट्टणच्या महालात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या. मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलविणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते. शिवापट्टण हे राजांच्या हुजुराती पागेचे ठाणे. मुलुखगिरीत दस्त झालेली घोडी महंमद सैस या नजर तय्यार अरबी घोडेपारख्याच्या ताब्यात इथे रुजू व्हायची. महंमदचे धिप्पाड मोत्तद्दार त्यांच्या चौकावर तापल्या लोखंडी साच्यांचे डाग द्यायचे. या डागांनी उठविलेल्या निशाणीच्या खुणेमुळे हे घोडं शिवाजीराजांचं असं ओळखू यायचं. राजे शिवापट्टणात आले तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं. चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विव्हळून खिंकाळत होती. कारण हे आवाज नेहमीच्या खिंकाळण्याचे नव्हते. राजांनी महंमद सैसला सदरेवर बोलावून घेतले. पागेच्या निगराणीचा कुलजाबता कसा आहे याचा करिणा त्यांनी महंमदला विचारला. बोलो सैस, घोड़ों का हाल क्या है? जी हुजूर, करीबन सब कुछ ठीक है, लेकिन कुछ ऐबी घोड़े पागा में शरीक हुए हैं. मेरी अर्जी है वो बेचे जाए, महंमदने जबाब दिला. राजांच्या तुफान मुलुखगिरीत हाती लागलेल्या घोड्यांत खुराजवळ पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेले काही ऐबी म्हणजे अपशकुनी घोडे होते ते विकून टाकावेत असा सल्ला सैसने पेश केला होता. राजे क्षणभर विचारात पडले. मग एकदम प्रसन्न होऊन बोलले, नहीं सैस, हम घोड़े नहीं बेच सकते. एक तो कोई भी जानकार समझकर ऐबी घोड़े नहीं खरीदेगा. ऐसे ऐबी घोड़े हमारे नए हशमों को सवारी की आदत डालने के लिए रख देना. राजांनी मार्ग सुचविला. जी हुजूर, म्हणून सैस मागल्या पावली मागे हटू लागला. त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून हात फिरवीत सैसला म्हणाले, और देखो सैस, भगवान की बनाई कोई वस्तू हम ऐबी नहीं मानते. सदर कारभार उरकून राजे सईबाईंच्या महालात आले.
महालात सखू, राणू, अंबा या तिघी बहिणी शंभू बाळांशी खेळण्यात रमल्या होत्या. बाळराजे ता ता करीत त्या तिघींच्या मेळ्यात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते. त्या तिघींपैकी जिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते. मध्येच थांबून बिछायतीवरचे रंगीत बुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायतीतून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करीत होते. त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत हसत पुढे झाले. मुलींच्या रिंगणातून शंभू बाळांना त्यांनी वर उचलले, छातीशी जवळ केले. राजांच्याकडे पाहणारे शंभू बाळ गोंधळून गेले. क्षणभर त्यांची नजर राजांच्या कानात डुलणाऱ्या सोनेरी चौकड्यांकडे गेली. दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे वळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे 2 वेळा नाचविली. त्या नाचत्या मुठीबरोबर ताणल्या केसांच्या मुळांतून एक अननुभूत वेदनेची कळ राजांच्या हनुवटीतून साऱ्या अंगभर दौडली. कितीतरी दिवसांपासून अशी कळ आपणाला हवीहवीशी होती असे त्यांना वाटले. ते शंभू बाळाकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले. बाळराजाने दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ बिलगलेल्या कवड्यांच्या माळेतील कवडी पकडताना ते ता ता म्हणून खिदळले. चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले. बहुत खूब. एक वार आमची पछाण नाही धरली तरी चालेल, पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका. राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. हळुवार हातांनी राजांनी सखूच्या हाती शंभू बाळांना दिले. देव्हाऱ्याजवळ हातात निरांजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे त्यांची नजर गेली. सईबाई मंद हसत होत्या. तबकातील निरांजनाच्या ज्योतींसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले, हसलात शा? सईबाई पुन्हा मंदशा हसल्या. शंभू बाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली त्याचे त्यांना हसू येत होते. आजवर कुणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता. पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना. स्वारींचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं. सईबाईंनी गनिमिकावा केला. राजांच्या कपाळी कुंकुम तिलक भरला. थरथरत्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तबकातील ज्योती फिरविल्या. सईबाईंना पाहताना राजांना जाणवून गेले की शंभू बाळांनी चांगले अंग धरले आहे, तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे. बाळराजांचं उष्टावण होणं आहे. फलटणला दादासाहेबांना आवतन. सईबाईंचे बोल अर्धवटच राहिले. ते होईल. तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा. तिथली हवा तुम्हास मानवेल. राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला. सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहून ते भाव भरल्या आवाजात म्हणाले, सई, दिल टाकू नका. आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थबथबत्या शब्दांनी सईबाईंचा बांध फुटला. घशातून हमसून येणारे हुंदके रोधण्याचा पराकाष्ठेचा यत्न करूनही ते थांबत नव्हते. विचित्र कंठ दाटल्या शब्दांत त्या बोलल्या, आमचा भरोसा नाही. बाळाच्या मासाहेब धाराऊ. त्यांना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही तैनात लावून द्यावी. त्या बोलांनी राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलवत नव्हते. जीवनातील काही सत्तेच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते. येतो आम्ही, म्हणत राजे वळले. 4 मुले खेळण्यात रमली होती. महालाबाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईंच्या बोलांनी दौड धरली होती.
आता आमचा भरोसा नाही, भरोसा नाही. आणि कुठून तरी अगदी खोल दरीतून यावा तसा एक आवाज त्यांना ऐकू येऊ लागला. सैतान की बनाई सबसे ऐबी वस्तू मौत है सैस. नेताजीराव, आबाजी महादेव, येसाजी कंक यांच्या संगती राजे राजगड चढू लागले. गडाच्या पाली दरवाजातून पालखी पार होताना नौबत दुडदुडली. तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशाणबारदारांना आपोआप इशारत मिळाली. त्यांनी लगबगीने निशाण चौथऱ्यावर भगव्या जरीपटक्याचा ध्वजदंड उभा केला. पालखीत बसूनच राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती. क्षणात त्यांना आभाळाच्या निळ्या शार टाक्यावर डुलणारा जरीपटक्याचा लहान भगवा राजहंस दिसू लागला. गडमाथ्यावरचा फडफडणारा जरीपटका बघताना नेहमीच आपल्या छातीवरचा जामा काखेजवळ दाटत जातो असे राजांना वाटत आले होते. आत्ताही त्यांना तसेच वाटले. छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गडमाचीवर डुलणाऱ्या भगव्या राजहंसाला पालखीतूनच वंदन केले. गडावरच्या पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या तिन्ही माच्यांवरून गेले 8 दिवस नवनव्या आसामी वाहत होत्या. राजांनी थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांना राजगडावर पेश होण्याची फरमाने दिली होती. कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, मानाजी भोसले, सोनोपंत डबीर, तान्हाजी मालुसरे, रघुनाथ बल्लाळ अत्रे, बाजी सर्जेराव, निळोपंत आणि रामचंद्रपंत बहुलकर, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे सारी मंडळी जरोरीने गडदाखल झाली होती. आणि साऱ्यांना बलाऊ धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची खलबते करीत होती. राजांची पालखी पद्मावती माचीवरच्या सदर महालासमोर ठाण झाली. राजांना साऱ्यांनी अदब मुजरे घातले. हे मुजरे आपलेसे करीत असताना राजांची उभट मुद्रा उजळून निघाली. दवडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती. सर्वांसह माचीच्या सदर महालाकडे जात असतानाच राजांनी प्रमुख तटसर नौबत सिदोजी थोपट्यांना सदर दरबाराचा बेत सांगितला. वासुदेवपंत हणमंतेंना मरातबाच्या साजाची सरपोसबंद तबके सिद्ध करण्याची सूचना दिली. श्री सांबाचे आणि पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले. सर्व मंडळींना त्यांनी बसण्यासाठी हाताची इशारत केली. सदर बसली. राजांनी पुजाऱ्याने पेश केलेल्या परडीतील भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट जगदंब जगदंब म्हणत सदरेसमोर उधळली. दुसऱ्या चिमटीने भंडारा कपाळावरच्या शिवगंधावर घेतला. चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गळ्याला टेकविली. भंडाऱ्याची भली थोरली परडी साऱ्या सदरभर फिरली. मानकऱ्यांनी आपले मळवट भंडाऱ्याने भरून घेतले. राजांनी आपल्या मनचा हेतू खुला केला. एक तपापूर्वी रायरेश्वरावर आम्ही श्रींचे राज्यास आन भाकेने बांधील झालो. उमर कवळी असता, दिमतीला मुठभर असामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून गेलो. आजवर श्री सांब ऐश देणार थोर झाले. एकट्याने बांधू म्हणता राहणीचे साधे घरटे बांधणेही साध्य नच होय. येतो श्रींचे गोमट्या राज्याची बाबत. आमचे 2 हात कैसा नतीजा पावावेत. एक म्हणता 10 हात आमच्या पाठीशी आले. पोखतांचे जाणते बोल आम्हास मार्गी लावते झाले. आऊसाहेबांचे मायेचे हात धीर दिलासा आणि डोळे आशीर्वाद देत आले. आज आम्हास याद येते ती आमच्या दादोजींची, बाजी पासलकरांची. क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला. तुम्ही साऱ्यांनी अंगेजनीने कस्त केली म्हणून श्रींचे राज्याने अंग धरले. आज 40 गडकोटांवर जरीपटका चढला. 10,000 पाऊलोक आणि तितुकाच घोडा लोकांचा जमाव जमला. आम्हास साऱ्यांची कदर करणे आहे म्हणून ही सदर आम्ही बोलावली.
जैसी साध्य होय तैसी कदर आज आम्ही करतो आहोत. याहून तुमची जाणती कदर श्री आमचे हातून करवून घेणार. ये समयी कोणास आमचे हातून गैरमरातब जाहलियास श्रीसाठी मन मोठे केले पाहिजे. आम्हास आपले लेकरू मानिले पाहिजे. समस्तांनी लेकरास आसरा दिला पाहिजे. जंग मैदानावर कंठाची घाटी फुलवून हर हर महादेव गरजत गनिमावर तुटून पडणाऱ्या शिवाजी राजांचेच हे दुसरे रूप होते. ते पाहून सदरेवरच्या 12 बंद्यांतील रांगडी मने हेलावून गेली. राजे बैठकीवर उभे राहिले. तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्त जागते बाकदार सतेज नाक नजर खेचून घेत होते. राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानाने साद घातली. नेताजीराव, आमच्या सामने या. नेताजीराव राजांच्या समोर आले. कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला. कारभाऱ्यांनी हाती धरलेल्या तबकावरचा सरपोस दूर केला. तबकात रत्नजडित मुठीची मॅनबंद तलवार, तुरेवाली कंगणीदार भगवी पगडी, शुभ्र बाराबंदी आणि मांडचोळणा होता. राजांनी तबकातील तलवार उचलली. तिच्या फासबंदाची गाठ नेताजीरावांच्या कमरेभोवती बांधीत ते तळपत्या डोळ्यांनी म्हणाले, सुभेदार नेताजी आजपासून श्रींच्या राज्याचे सरनौबत झाले. गहिवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले. झटकन त्यांचे खांदे आपल्या हातांनी थोपवीत राजांनी त्यांना वर घेतले. क्षणभर नेताजीरावांवर आपली सूर्यपेट नजर जोडून राजांनी प्रेमभराने त्यांना मिठी भरली. निळो सोनदेवांना मुजुमदारीची, आबाजी महादेवांना सुरनिशीची वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली. येसाजी कंकांना पायदळाचे सरनौबत म्हणून रत्नजडित तलवार बांधली. कुणाला चांदीचे तोडे, कुणाला कडे, कुणाला कट्यार, कुणाला तलवार अशी साऱ्यांच्या इमानी चाकरीची कदर राजांनी केली. स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळींसाठी गुणपारखी असा तो राजा होता. तो साऱ्यांची कदर करीत होता. पण सदरेवरचा त्यांचा एक एक बोल ऐकूनच सारे धन्य झाले होते. त्यांच्या एका एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वांची कमरबंद तयारी होती. कदर दरबार सरला. राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुघड बनविलेला नवा साचा दिला. राजांनी तो निरखायला सुरुवात केली. त्या अष्टकोनी मुद्रेवर उलट्या साचेबंदात कोरीव अक्षरे होती. प्रतिपचंद्र लेखैव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद आली. त्यांनी नवे मुजुमदार निळो सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, मुजुमदार, आमच्या कबिल्याकडे कापूर होळाच्या गाड्यांची धाराऊ आहे. तिला सालीना 26 होऊन तैनात जोडून द्या. जातीनिशी तुम्ही ते होऊन पावते करीत चला. सदर उठली. राजे बैठकीवरून उठले आणि महालात गेले. आपल्या फर्जंद शंभूला दूध आई जोडून द्यावी लागली. त्या दूध आईला तैनात तोडून द्यावी लागली. या बाबींचा सल राजांच्या मनाला लागून राहिला. आता शंभूबाळ एक एक पाय टाकीत चालू लागले होते. जिजाबाईंनी त्यांच्या उष्टावनासाठी फलटणला हरकारा धाडून बजाजी निंबाळकरांना निरोप दिला. बजाजी शिवापट्टणात आले. शंभूबाळांचे ते मामा होते. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते. निंबाळकरांच्या महादजी या मुलाला सईबाईंची सखू ही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता. सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती. भाच्याचे उष्टावन आणि सुनेचे दर्शन या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले. ज्योतिषाकडून जिजाबाईंनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला.
त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभू बाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले. शेजारी जिजाबाई, सईबाई, धाराऊ आणि सारा राणीवसा होता. हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खिरीत ती बुडविली आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटविली. शंभू बाळांना सईबाईंच्या हाती देऊन पाटावरून ते उठले. ती खीर माखली अंगठी मामाची भाच्याला उष्टावण्याची भेट म्हणून पाटावर ठेवली. शंभू बाळ आता खाते झाले. जिथे बाकीचा हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीचे भोवरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते. आता सईबाईंचा भोवरा भेलकांडायला लागला होता. त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली. सईबाईंची तब्येत सुधारेना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवा फेरासाठी प्रतापगडावर हलवायचे ठरविले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या. शंभू बाळ आता 1.5 वर्षांचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धाराऊचा त्यांना लळा लागला. तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी मावळी लकबीसह उचलले. राजांना ते आबा म्हणू लागले. सईबाईंना मा आणि आऊ म्हणत बिलगू लागले. राजांच्या अजानुबाहूचे गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभू बाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटेखानी ठाणे झाले. ते डोळ्यांआड होऊ नयेत असे राजांना वाटत होते. पण सईबाईंना हलविण्याचा बेत ठरताच शंभू बाळाला पाठविणे भाग होते. एके दिवशी कबिल्याचे मेणे तयार झाले. राजगडावरून राजे शिवापट्टणच्या महालात आले. देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महालाबाहेर पडू लागल्या. राजाने पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. आम्ही संगती आहोत, चिंता कराया कारण नाही. जिजाबाईंनी राजांना धीर दिला. राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या शंभूबाळांच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकले. त्यांच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले, शंभूबाळ, चालत चालत प्रतापगड चढाल? हां आबा, आम्ही पलत पलत गड चढू. शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले. राजांनी त्यांची पाठ थोपटीत त्यांना खाली उतरविले. त्यांना आपल्याजवळ ओढून घेऊन त्यांची हनुवटी वर उचलीत जिजाबाई बोलल्या, गंगेच्या शांत विशाल पात्राने बिलगत्या खळाळ ओढ्याला बोलाव्या तशा. बाळशंभू, आबांच्या पायांवर डोई ठेवायची ना? बाळराजांनी होकाराची मान डोलाविली. जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडघे आणि हात टेकून वरच्या आकाशा एवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, आबा, आम्ही मुजला कलतो. जय भवानी. आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायांच्या सडक बोटांवर टेकविले. त्या स्पर्शाने क्षणभर राजांचे डोळे मिटले गेले. कबिला मेण्यात बसला. भोयांनी भोईपट सावरीत मेणे उचलले. राजे कबिल्याबरोबर 4 पावले चालत गेले. मग जखडबंद पावलांनी खिळलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या मेण्यांकडे पाहत राहिले. शंभूबाळांचे बोबडे बोल आठवताना ते स्वतःला म्हणत होते, केवढा आजाण आणि लाघवी पोर. तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरवून गेलो आहोत असे आम्हास वाटते. जावळी खोऱ्यातील प्रतापगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना हातातील थोपे टेकीत भोयांनी मेने सुखचाल केले. गडाच्या तटबांधकामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे स्थान आले.
मोरोपंतांनी त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा वेल चौलग पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेणा उतार झाल्या. शंभू बाळांना घेऊन धाराऊ उतरली. सारीजण दर्शनासाठी घुमटीत गेले. सईबाईंनी त्या स्वयंभूसमोर आपल्या शंभूला माथा टेकायला सांगितले. शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईंचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलस्त्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या. आमच्या स्वारींना उदंड यश द्या, आमच्या बाळांना जपा. भाव भरले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिदळी बिल्वपत्र उचलून ते मळवट भरल्या कपाळाला लावताना कसा कुणास ठाऊक पण एक मजेदार विचार त्यांच्या मनात डोकावला. हे त्रिदळ म्हणजे शंकर, पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे खुणेचे तर नसेल? गडमाथ्यावर येताच सईबाईंना फार बरे वाटले. हा गड त्यांना आवडला. चौतर्फा निळसर हिरवागार मुलूख आणि त्याला बिलगलेले पिवळे ऊन डोळा सुख देणारे होते. सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि अर्जोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदब मुजरे घातले. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई ह्या भोसले कुलीच्या पहिल्याच लेकुरवाळ्या राजस्त्री होत्या. मोरोपंतांनी त्यासाठी त्यांच्यावरून सुवासिनींकडून मोहरांचा सत्कार उतरून घेतला. सासवडच्या हरभट ज्योतिषांचा चालता बोलता प्रतापी रुद्र शंभू बाळ प्रतापगडावर दाखल झाला. भाग 6 समाप्त.